साथ जवा जीव झाला धन्य हो. पुसले डोळे त्यानं मान केली ताट हो. उभा हो बळी राजा हक्काची तू आसवर. जागला धनी आता शेल्याची तू गाठ कर. भिवू नको म्हणी आता सोडून ये तू फिकर. पाठ राखी तुझा गटामध्ये वाकलेल्या कण्यासाठी थकलेल्या पाखराचा झाला बेसावा कधी. मायपोटी स्वतःहुनी घस भरविला जाना. अनवनी पावलानी केला संग्राम त्यानं. विपदा आली जशी सागराची लाट हो. ठाकला उभा पुढी छती करी ढाल जो. दाखवे वाट मनी होऊनी मशाल जो. जीभ तलवार जणू करतो प्रहार तो. उभा हो बळी राजा हक्काचे तू आस धर. सागला धनी आता शेलची तू गाठ कर. भिवू नको म्हणी आता सोडून ये तू फिकर. पाठ राखी तुझा दिसाने जरी कमी असन पण जो आहे ना तो बाजी आहे, तानाजी आहे. जिथं असन तिथून वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. जली को आग कहते हैं और बुझी को राग कहते हैं. जिस राग से बारूद निकलती है उसे प्रहार कहते हैं. हॅलो हा सर. हॅलो. एक वार प्रहार 10 तुकडे करण्याची ताकद आमच्यात. आम्ही कोणाच्या वाट्याले जात नाही. गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही. पुनवेचा चांद असो काळोखाची रात हो. माया त्याच्या मनामंदी सेवाची रीत हो. लाभला साथ जवा जीव झाला धन्य हो.
ऐकत आहे, बोला ना. हा बोला ना, बोला ना, ऐकत आहे, बोला ना. तुझा ऑडिओ कॅमेरा चालला. हो तो पडून राहिला, तो तिकडे खाली आहे. रस्त्यावरच सभा सुरू केली. रस्त्यावर सभा सुरू केली. रस्त्यावर सभा सुरू केली. रस्त्यावर फोन लावून द्या. रस्त्यावर सभा सुरू केली. रस्त्यावरच सभा सुरू केली. रस्त्यावरच हो रस्त्यावरच सभा सुरू केली. जिथं असाल तिथून मार्ग रस्त्यावरच सभा सुरू केली. सचिनला फोन द्या. सचिनला सभा में लोकांना समजून सांगतात. योगदान दिलेलं आहे. प्रत्येकाचं शिकण्यासाठी योगदान आहे. प्रत्येकाला आंदोलन केल्या, प्रत्येकावर सगळे दाखल झाले म्हणून आपण सर्वांना सर्वात प्रथम आपण वराळ कळपालेली आहे का भाऊच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आपल्याला परंपरा आहे
सेवा जची रीत हो लाभला साथ जवा और मुझी को राग कहते हैं। जिस राग से बारूद निकलती है उससे प्रहार कहते हैं। एक वार प्रहार 10 तुकडे करण्याची ताकद आमच्याकडे। आम्ही कोणाच्या वाट्याले जात नाही, गेलं तर कोथळा काढल्याशिवाय राहत नाही। पुनवेचा चांद असो काळोखाची रात हो माया त्याच्या मनामंदी सेवा जची रीत हो लाभला साथ जवा जीव झाला धन्य हो पुसले डोळे त्यानं मान केली ताट हो उभा हो बळी राजा हक्काची तू आसवर जागला धनी आता शेल्याची तू गाठ कर भिवू नको मनी आता सोडून ये तू फिकर पाठ राखी तुझा गटामध्ये वाकलेल्या कण्यासाठी थकलेल्या पाखराचा झाला बेसावा कधी मायपोटी स्वतःहुनी घस भरविला जना अनवनी पावलानी केला संग्राम त्यानं विपदा आली जशी सागराची लाट हो ठाकला उभा पुढी छती करी ढाल जो दाखवे वाट मनी होऊनी मशाल जो जीभ तलवार जणू करतो प्रहार तो उभा हो बळी राजा हकाची तू आस धर सागला धनी आता शेलाची तू गाठ कर भिवू नको मनी आता सोडून या तू फिकर पाठ राखी तुझा आम्ही दिसाले तरी कमी असन पण जो आहे ना तो बाजी आहे तानाजी आहे जिथं असन तिथून वार करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे जली को आग कहते हैं और मुझी को राग कहते हैं जिस राग से बारूद निकलती है उससे प्रहार कहते हैं आंदोलनातून मिळालेला ही गोष्ट लक्षात ठेवा आंदोलनातून लढ्यातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे आज महाराष्ट्रातला गावगाड्यातला सामान्य शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे जाती जाती धर्माधर्मात भांडण लावण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय म्हटलं जातीच्या मोर्चात मोठ्या संख्येने लोक जातात धर्माच्या मोर्चात मोठ्या संख्येने लोक जातात पण स्वर्गीय शरद जोशींनी लोक एकत्रित येतात क्रांती सूर्य महात्मा विचार करायचा थोडा शरद जोशी नंतर साहेबांनंतर
पुन्हा एकदा बच्चूभाऊ कडूंनी शेतकऱ्याची एकी करण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्रातले आम्ही सगळे शेतकरी नेते सोबत आहोत, एकत्र आहोत. ही एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी होते आहे, लक्षात ठेवा. आम्ही वेगळ्या वेगळ्या भागात सगळेजण लढतो, पण शेतकऱ्यांची सगळ्यांची वज्रमुठ एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चूभाऊंनी केलेलं आहे. आणि हा मोर्चा अशा ठिकाणी थांबवलेला आहे की समृद्धी बंद, हैदराबाद जबलपूर बंद, सगळे रस्ते या ठिकाणी बच्चूभाऊंनी फारच सर्वेक्षण केलेलं दिसतं या रस्त्याचं. कारण हा स्पॉट असा निवडला की इथून एकही गाडी इकडची तिकडे होणार नाही, लक्षात ठेवा. आज सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही. मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या 22 वर्षापासून काम करतो. स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडलेले कार्यकर्ते आहोत, शिबिरातून. आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा दरवर्षी बुलढाण्याला काढतो. पण बच्चूभाऊंचं आंदोलन आलं म्हणून तो मोर्चा आम्ही पुढे ढकलला. कारण याच आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी आलं पाहिजे असा आमचा आग्रह होता. तुकड्या तुकड्यात भांडण्यापेक्षा एका ठिकाणी येऊन लढलो तर आपली ताकद सगळ्यांची मोठी होईल. भावांनो, आज सोयाबीन आपलं 3,500-4 हजारांना विकल्या जाते. सोयाबीनचा प्रति क्विंटल 500 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये. सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे 7,500-8 हजार रुपये आणि बाजारात भाव मिळतोय 3,000, 1,500, 3,500 रुपये. भावांनो, कापसाची पण तीच अवस्था आहे. मला माहिती आहे, कुठं 500 न विकल्या गेलं, कुठं 1000 न विकल्या गेलं, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भावात विकल्या गेलं. लक्षात घ्या, जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येतं. मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला, तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकारला आमचा सवाल आहे. आम्ही तुमच्या दारात येणार नाही, तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात नागपूरच्या वेशीवर यावं लागेल चर्चा करायला. हे ठामपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो. हे काय सांगतात बावनकुळे साहेब, हे आले नाही, ते चर्चेला आले नाही. आम्ही चर्चा ठेवली होती. अरे 1 वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन, पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही. आम्ही कर्ज माफी मागायला आलो नाही, आम्ही भीक मागायला आलो नाही, आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय, माफी नाही. आणि सोयाबीनला जर तुम्हाला भाव देता येत नसेल, सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो. डीओसी म्हणजे सोयाबीन. 4 वर्षापूर्वी 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली, म्हणून सोयाबीन आपली 8,000वर गेली होती. त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झाली नाही. या देशामध्ये 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होतं. त्याच्यातून 1 किलो सोयाबीन क्रश केले की 18% तेल निघतं, 82% डीओसी निघते. आपल्या देशामध्ये 100 लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना 65 लाख मेट्रिक टनाची आपल्याला गरज आहे. उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव 8,000वर गेल्याशिवाय राहणार नाही. ही सरकारकडे आमची मागणी आहे. कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा, ही सुद्धा आमची मागणी आहे. कापसाच्या गाठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे. अरे हरामखोरांनो, तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय, आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये. सोयाबीन मध्ये लुटलं, कापसात लुटलं, ऊसात लुटलं, आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय, म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय. तो आमचा नैतिक अधिकार आहे. आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही. बच्चूभाऊ, मला असं वाटतं या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी महाराष्ट्रातली नंबर 1 ची संघटना आपली होऊ शकते. एका गावात 100 बिना लग्नाचे आहेत. तुम्हाला साहेबाची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली, साहेबाची पोरगी काय म्हणते, शेतकरी